तर ठाकरे गटाचा मोर्चा हा विकास विरोधी होता। तडजोडी तुटल्यामुळे त्यांनी हा मोर्चा काढला असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी केला। तर राज्य सरकार धारावीकरांच्या पाठीशी आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। ठाकरे गटाचा मोर्चा हा विकास विरोधी होता। तडजोडी तुटल्यामुळे त्यांनी हा मोर्चा काढला असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटाच्या मोर्चावर जोरदार हल्लाबोल केलाय। ठाकरे गटानं काल धारावीमध्ये मोर्चा काढला होता। मुख्यमंत्री शिंदेंनी याच मोर्चावर हल्ला केलाय। तर हा मोर्चा विकास विरोधी होता आणि तडजोडी तुटल्यामुळे हा मोर्चा काढला असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय। तर राज्य सरकार धारावीकरांच्या पाठीशी असं देखील मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। तर काल धारावीच्या टी जंक्शन पासून ते अदानींच्या ऑफिस पर्यंत हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला होता आणि याच मोर्चाच्या विरोधात आता मुख्यमंत्री शिंदेंनी हल्लाबोल केलाय। ज्यांनी अदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारीबाजांना सांगतोय, दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या, किती मोठा अडकित्ता आहे, खलबत्ता आहे, अडकित्ता आहे। असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही अदानीचं नाव नाही घेणार। तो खरं म्हणजे विकास विरोधी मोर्चा होता, जो यापूर्वीचा सॅकलिंग नावाचा मी माहिती घेतली काल। सॅकलिंग नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द केलं? जर तुम्हाला अदानीला विरोध होता तर सॅकलिंगलाचा विरोध करण्याचं कारण काय? त्यामुळे मला वाटतं काही तडजोडी तुटल्या असतील आणि त्यामुळे हे सगळं घडत असेल। पण सरकार पूर्ण धारावीकरांच्या मागे आहे। हे पूर्णपणे विकास विरोधी आहेत। यांनी प्रत्येक वेळेला आरे कारशेड असेल, मेट्रोचं कामं असतील, समृद्धीचं काम असेल, जे विकासाचे प्रकल्प आहेत ते थांबवण्याचं काम केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।